सुप्रभात मित्रांनो, मी किरण कोंडे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आहे 22 ऑगस्ट आणि आता वाजले सकाळी 6:15। आज आपल्याला निघायचं आहे गावाला जायला। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी उज्जैनवरून रिटर्न आलो आणि 2 दिवस इथे थांबलो। आता आज 22 तारखेला आज निघून जाईल, कारण आज शुक्रवार आहे। आज निघून जायला गेलेलं बरं आहे। उद्या शनिवार आहे, परत उद्या गर्दी होईल। सो आता मी निघतोय, ऑलरेडी तयार झालो आहे, पूर्ण सामान वगैरे लावून झालं आहे। बघू शकता पूर्ण खामागून झालं आहे। पाऊस थांबला आहे, त्यामुळे गरम खूप होत आहे। चला आता बाईकवर जाऊया। मित्रांनो, मी आता निघालो आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। काय तर लागलं खाली। वाजले आहेत आता 6:30 आणि मी आता आलो आहे नेवाळे फाट्याला। तर कल्याणवरून नेवाळे फाट्याला याचा रोड खूप घाण आहे, म्हणजे खूप ठिकाणी खड्डे आहेत, खोल खड्डे आहेत, सगळीकडे रेती लूज झाली आहे। सो त्यामुळे मला खूप सेकंड गिअरच्या वर गाडी खूप कमी ठिकाणी गेली, फार तर थर्ड गिअर, त्याच्या पुढे गाडी गेलीच नाही। सो आता मग मी आलो आहे नेवाळे फाटाला 15-20 मिनटात। आणि आता हा रोड तर सिमेंटचा आहे, माहिती आहे आपल्याला, त्यामुळे इथे काही टेन्शन नाही। दुसरा पर्यायी रस्ता आहे शेळफाटा, पण शेळफाटाला होतं काय की सध्या चालू आहे मेट्रोचं काम, आणि मेट्रोच्या कामामुळे एकच लेन चालू असते, काही ठिकाणी 2 लेन आहेत असं आहे। पण त्यामुळे सकाळच्या टायमाला आता शाळेच्या बसेस वगैरे येतात किंवा काय मोठ्या गाड्या असतील तर पूर्ण जाम होऊन जातं, आणि त्यात सिग्नल वगैरे लागला तर 1-1-1.5 मिनटं विनाकारण थांबावं लागतं, मग तेवढी ट्रॅफिक जाम होते। म्हणून मग मी हा बाहेरचा रूटच घेतो नेहमी। इथे ट्रक असतात, पण ना एक वेळेस ट्रकवाले ड्रायव्हर खूप चांगले असतात, कारण ते लोकांना तुम्ही हॉर्न वगैरे दिला ना आणि त्यांनी बघितलं की बाईक आहे तर ते लोक साईड देतात, कारण त्यांना माहीत आहे ते लोक ओव्हरटेक करू शकत नाही बाईकला, आणि त्यात बाईकवाल्यांचा त्रास त्यांना समजत असेल म्हणून ते देतात, साईड देऊन देतात आणि मग आपण निघू शकतो। पण सिटीमधली जी ट्रॅफिक असते, हे छोट्या कार्सवाले वगैरे हे देतच नाही स्ट्राईक बोलतो, साईड। त्यांच्या काही इगोवर याचं काय समजत नाही, पण खूप कमी कारवाले असं जे स्वतःहून साईड करून देतात। आता हे ऑटोवाले वगैरे पण जी आपली एकदम साईडची शोल्डर लाईन असते त्याच्यामध्ये येऊन गाडी चालवतात आणि पूर्ण ब्लॉक करतात मागच्या सगळ्या बाईकर्सना। वाजले तर 6:30 झाला, थोडं निघायला लेट, आणि एवढ्यात मी ॲक्च्युली पनवेल क्रॉस करून जायला पाहिजे होतं, मला उठायचं होतं लवकर। रात्री मित्रांसोबत राहिलो फिरत आणि घरीच लेट आलो, साधारण 12:30-1 वाजला असेल घरी यायला, आणि त्यानंतर मी झोपलो 3-4 तास आणि आता निघालो आहे। अरे पाऊस आला वाटतं, मी जॅकेट घातलं नाही ह्याचं रेन लायनर, कारण जेव्हा मी बॅग वगैरे बांधत होतो एवढं गरम होत होतं, सो मी काय बांधलं नाही, घातलं नाही जॅकेट वगैरे। म्हटलं चला जो पण पाऊस नाही तोपर्यंत पटापट जावं, थोडी गाडीवर हवा लागेल आणि मगच काहीतरी घालेल। इथे किती कॉम्प्लेक्स झाले बघा महाडच्या, शेलचा पेट्रोल पंप येतो इथे, येतोय की बंद झाला, खूप आत दिसतोय कारण तो। बापरे, हे काय आहे? एकतर ना सकाळी गाडी पडली माझ्याकडून, हा मी साईड एक्सटेंडर लावला ना त्यामुळे गाडी खूप सरळ राहते, आणि जरा तरी उलट्या बाजूला धक्का लागला की गाडी लगेच पडून जाते। सो एक 600-700 रुपयाची इन्व्हेस्टमेंट वाया गेली ती माझी। साईड एक्सटेंडर मी आता गावी गेलं काढून टाकेल, कारण जरा तरी असं जास्त गाडी स्ट्रेट राहिली। आता एकदा गाडीवर वजन पण जास्त, 2 बॅग आहेत गावी जायच्या म्हणून, त्यामुळे गाडी जास्त उभी राहते। आणि माझा जरासा धक्का लागला, म्हणजे धक्का पण नाही लागला, आपल्या ह्याच्या रोप असतात त्या मी बांधत होतो, आणि त्या बांधता गाडी थोडीशी कलंडली, आणि मी धरायचा प्रयत्न केला पण गाडीवर एवढा वेट होतं की मी प्रयत्न करून पण ती थांबली नाही, आणि बोललो जास्त वेट पडलं हातावर आणि उगाच क्रॅम्प वगैरे आला तर गाडी चालवायचा त्रास होतील, म्हणून मग मी काय धरण्याच्या नादात पडलो नाही, डायरेक्ट सोडून दिली गाडी, गाडी पडली हळूहळू। फक्त पडताना हळू पडेल याची काळजी घेतली मी, म्हणजे काय मोडणार नाही, नाही तर जाता आता
काहीतरी मोडायचं. लोक थांबले काय, पाऊस येतोय म्हणून की नाही ते काढतोय जॅकेट. मग ठीक आहे. आलोय आता आपला खोनी फाटा म्हणतात त्याला, विसरलो मी खूप टायमाने येतोय तर. अरे इथे पण पंप झाला. मला भरायचं आहे पेट्रोल, पण थोडं पुढे जाऊनच भरतो. आता सरळ निघालो आहे आत्ताचा. हा आला आपला खोनी फाटा. नाही तर इथून मी लेफ्ट मारला. आता इथून डायरेक्ट तळोजावरून नावडे, नावड्यावरून कळंबोली JNPT आणि मुंबई गोवा हायवे. ऑलरेडी माझ्या वायझर समोर चिखल झाला आहे, कारण बाजूला ट्रक असले की सगळे ते तुषार उडवतच चालतात, जरा जरी पाऊस झाला असेल तरी. आता एकसारखं हेल्मेट पुसत राहावं लागणार आहे. जस्ट पेट्रोल भरलं. आता वाजले 7. तर आता मी झालेत 15,250. आता माझं पेट्रोल भरून झालं आहे आणि आता मी पूर्ण फुल टाकी गेली. 10 लिटरच्या वर पेट्रोल भरलं, 10.27 लिटर काहीतरी. आणि खूप दिवसापासून प्रथमेश आणि मला भरायचं होतं नायराच्या पेट्रोल पंपावर, कारण आम्ही आता उज्जैनला गेलेलो तेव्हा एकसारखं आमचं शोधायचो GOBP, शेल किंवा नायरा. कारण नायरा तर आम्ही कधी भरला नाही आणि शेलमध्ये पण मी कधी भरला नाही आहे. हे दोन पंप आम्ही खूप शोधले, पण जेव्हा टाकी फुल असे तेव्हा दिसायचे नाही, तर दिसायचे नाही. सो आता मला इथं दिसला नायराचा पंप. आता बघूया, मग आता भरलं तर आहे. आता बघूया काय ॲव्हरेजवर काय परिणाम होतो का, किती ॲव्हरेज देते वगैरे. सो आता माझं ॲव्हरेज दाखवते 32. त्या बाईकने कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 32 दाखवते. आता ते ॲक्च्युअल किती असेल माहिती नाही. आणि आत्तापर्यंत नेवाळ्यापासून फाट्यापासून इथपर्यंत रोड चांगला होता आणि हा आता इथे का माहिती का खराब झाला आहे. हा थोडासा पॅच इथे खराब आहे. अजून एक पर्यायी रस्ता होता मला की नेवाळे फाट्यावर मी लेफ्ट मारायचं आणि अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तो रस्ता करत खोपोलीवरून पालीला जायचं. पण त्या रस्त्याला होतं काय की सगळ्या सिटी लागतात. अंबरनाथ, बदलापूर क्रॉस व्हायलाच खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर कर्जत वगैरे क्रॉस व्हायला पण खूप वेळ लागतो. आणि त्या रोडला दर 3-4 किलोमीटरला ब्रेकर आहेत. जो कर्जतचा जो हायवे आहे तिकडे पण थोड्या अंतरावर ब्रेकर आहे. सो तो रस्ता मी कधी आता प्रेफरच नाही करत पावसामध्ये, तर अजून नाही, कारण ब्रेकरच्या आजूबाजूला नेहमी खड्डे होतात. ते रोडची हालत बघा. का एवढासा पॅच ठेवलाय काय माहिती. पुढे परत चांगला रोड चालू झालाय. आता आलो आहे मी तळोजामधून बाहेर. मेन जो आपला शिरफाटा कळंबोली हायवे आहे इकडे आलो आहे, नावडे फाट्याजवळ. आणि आता वाजले आहेत 7:15. ऑलमोस्ट 1 तास लागला मला इथपर्यंत यायला, कारण मध्ये खूप रोड खराब होते. सो थोडी गाडी हळूच आली. आणि त्यात माझ्या बाईकवर वजन पण खूप जास्त आहे, त्यामुळे पण मी खड्डे वगैरे जरा सांभाळून चालवतो. नाहीतर सॅडलिंग करत, म्हणजे सॅडलिंग म्हणजे लोकांना माहिती आहे, सॅडलिंग म्हणजे आपण गाडीवर असे दोन्ही ह्याच्यावर उभं राहत जातो. सो नॉर्मली जर गाडी हलकी असेल तर मी तसं करत जातो. पण आता सकाळीच एक हिंट मिळाली गाडी पडल्यामुळे की जरा सावकाश जा, कारण सामान खूप जास्त आहे. सो मी आता थोडी काळजी घेणार आहे खड्डे आले की, नाही तर उडवत गेलो असतो पटापट. का बाबा इथे सकाळ सकाळी ट्रॅफिक. आता मी आलो आहे JNPT रोडला. मध्ये सिग्नल होता, लेफ्ट मारून राईट मारला. सो आता आलो आहे JNPT रोडला. आता हा रोड तर चांगला आहे, फक्त तिकडे जिथे पलसपा फाटाच्या आधी थोडासा खराब होतो, तोपर्यंत थोडंसं पळवतो गाडी. आता JNPT रोडने मी इकडे आलो आहे. तर ह्या लोकांनी नो राईट लिहिले, असं का? तिथून फिरून यायचं आहे.
रिक्षावाले जात आहे इथून. हे गणपतीसाठी केलं आहे यांनी. त्या बाजूने फिरून यायचं आहे, पण आता इथे होप कोणी माझा व्हिडिओ काढला नसावा. सो आता फायनली JNPT रोडवरून आपण राईट मारून इकडे आलो आहे आणि मुंबई गोवा हायवेला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला आहेत थोडेसे खड्डे, पण ठीक आहे, अजून तरी चालू शकतं. वाजलेत 7:30. तो 7:30ला आपण मुंबई गोवा हायवेला आलेलो आहोत. म्हणजे एक सव्वा तास लागला आपल्याला कल्याणवरून इकडे यायला. रोड थोडे खराब होते त्यामुळे. कवर का निघालं माझं बॅगेचं पूर्ण. चला आता जोपर्यंत रोड चांगला आहे तोपर्यंत थोडंसं घेऊया गाडी पटापट अंतर कवर करून. ट्रॅफिक आहे इथे, सुरुवात झाली ट्रॅफिकला थोडीशी. खूप गाड्या दिसतात, सगळे खूप लोक सकाळी निघाले आहेत. सगळ्यांना माहिती आहे उद्या निघालं की गर्दी मिळणार आहे. शनिवारी निघून फायदा नाही आहे. नाही तर माहीत पडलं 14-15 तास आपण ट्रॅफिकमध्येच फसलो आहे. सो खूप लोक निघाले आहेत. समोर करणाऱ्याचा डोंगर बघा काय सुंदर दिसतोय. मध्येच ढगाच्या मागे लपतोय, मध्येच बाहेर येतोय, मध्ये ढगाच्या मागे लपतोय. रोड चांगला आहे अजून तरी. आता सुरुवात झाली, असं काही जास्त अंतर नाही पार झालंय आपलं अजून. पण हा रोड तर चांगलाच होता आधी. पण क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह झाल्यावर की काय वाटतंय मला. ऊन आलं मस्त भाई. पाऊस कमी असेल तर आज थोडं अंतर पटापट कव्हर करू शकतो आपण. कारण मी आज सुट्टी टाकली नाही आहे. ऑफिसमध्ये सांगितलं की मी थोडा लेट जॉईन होईल आणि मला ॲटलिस्ट 2 वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे. 8 तास लागतात नॉर्मली, 8 ते 9 तास. आता मी 5ला निघालो आहे. सो माझी एक्सपेक्टेशन आहे की 2चा माझा ETA असेल, अरायवल टाईम तिकडे. सो त्याप्रमाणे मी आता चालतो आहे. खूप कुठे जास्त रोड खराब किंवा पाऊस नसेल तर आरामात कवर वगैरे तेवढं अंतर. 9 तासात तर मी खूप वेळा पोहोचलो आहे. पण असं काय हे नाही, ऑफिसमध्ये थोडं लेट झालं तर लेट झालं, तेवढं काय करू शकत नाही. त्यांना काय मी सांगितलं नाही आहे की 9मध्ये जॉईन करणार म्हणजे करणार. ऑफिसमध्ये थोडं फ्लेक्झिबल आहे त्यामुळे काय एवढा इश्यू नाही आहे. कारण माझी जेवढी कामं होती ऑफिसची सगळी मी काल रात्री लेट बसून सगळं संपवून आलो आहे. आणि त्यांना सांगितलं मी आज ट्रॅव्हल करणार आहे. सो तसा काय इश्यू तर नाही होणार. बट स्टील बेटर असतं की आपल्याला कोण सवलत देतं त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. तर त्यांनी टाईम दिला आहे तर आपण पोचायचं. कारण मी आत्ताच उज्जैनला जाऊन आलो. उज्जैनचे ब्लॉग लवकरच येतील. 6वा पडला बापरे. हा रस्ता 6व्याच्या एवढा लायक नाही आहे. कारण आता कर्व चालू होतील कारण आयाचे. एक वर्ष मी ते थांबलेलो, एवढा कंटाळा आलो तेव्हा. खूप खड्डे होते तेव्हा. इथपर्यंत यायलाच मला 1.5-2 तास लागले होते आणि मी इथे कंटाळा इथे थांबलो होतो आणि ते फोटो काढले होते. आता हे आपला करण्याचे हे आलं. हां, तर उज्जैनला आहेत आपले 3-4 दिवसाचे ब्लॉग आहेत. एक दिवस आपण इथून डायरेक्ट उज्जैनला गेलो, रात्री लेट पोचलो. सो तो एक व्हिडिओ आहे. त्याच्यात उज्जैन लोकल जे फिरलो त्याचा सेकंड ब्लॉग आहे. थर्ड ब्लॉग येईल उज्जैनवरून ओंकारेश्वरला गेलो आणि ओंकारेश्वर फिरलो. सो तो एक व्हिडिओ येईल. खूप गर्दी होती ओंकारेश्वरला. 4.5 तास लागले आम्हाला 15 ऑगस्टला पोचल्यामुळे. आणि मग 4था रिटर्नचा ब्लॉग येईल ज्याच्यामध्ये आम्हाला पावसाने चांगलं धुतलं. आणि खास करून आमने फाट्यापर्यंत पोचल्यावर जो इथपर्यंतचा कल्याणपर्यंतचा जो रोड होता त्याला जे खड्डे पाणी भरले सगळीकडे. सो तो एक इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल. सो तो पण बघा. आता इथे तसं लिमिट दिलं 40चा, आपण सगळे 50-60नेच पोचत आहेत, धावत आहेत सगळे. त्यांना खरोखर गाडी इथे कर करायची आहे, त्याने इथे याव्या. मस्त कर्व आहेत. रोड थोडे अजून लेवलला असते तर अजून थोडं चांगलं वाटलं असतं. पण हा माझा फेवरेट पॅच आहे या रोडचा.
कर्नाळ्याचा. एवढं जंगलातून त्यांनी वरून क्रॉस वगैरे व्हायला माकडांसाठी हे बनवलं आहे. खालून पण हे बघा माकड उभा, हे बघा इथे पण आहे. तर मी अँगल पण चेक नाही केलं आहे कसा येतं, पण मी सुपर वाईडवर सिलेक्ट केलं आहे आणि 2.7K वर रेकॉर्ड करतो आहे. सो क्वालिटी चांगली येईलच. संपले कर्नाळ्याचे कर्व. लडाखचा बॅनर आठवला, बी जेंटल ऑन कर्व्स. तसं इथे हळू चला घाटामध्ये आणि वळणावर. इथून खाली गेलं की वडखळ नाका आहे आणि आपण सरळ ब्रिजवरून चाललो आहे. अजूनपर्यंत तरी रोड सगळीकडे चांगलाच आहे, कुठेच खराब नाही रोड मिळाला. माझ्या बॅगेचं कवर का लूज होते मला समजत नाही, त्याला खालून बांधावं लागेल. आता त्या दिवशीच मी उज्जैनला जाताना चांगली होती ते कवर, आज काय झालंय त्याला समजत नाही. इथून हा ब्रिज एवढा भारी झाला ना, आता वडखाला जे ट्रॅफिक लागायचं आता वडखळ कधी जातं ते पण समजत नाही. हे बघा इथून खाली जावं अलिबागसाठी आणि पुढे वडखळ नाका येईल. जसं वडखळ जवळ येत चाललं तसं पाऊस हळूहळू वाढत चाललाय. इथपर्यंत तरी पाऊस नव्हता, त्यामुळे गाडी मस्त 80-85ने चांगली स्पीडने आली. पण आता जसं मी इथे पोहोचलोय वडखळ जवळ, पाऊस चालू झालाय की अलिबागच्या कोर्स जवळ आलो म्हणून पाऊस चालू झाला. एवढा थोडा लांब होतो. त्या ब्रिजला काय नाही काय करत आलं अजून, एवढी टेक्नॉलॉजी काय बनली नाही. काही ब्रिजचे जॉईंट जरा चांगले करायचे. आता ब्रिजवर गाडी वर खाली होत राहते. सगळे ब्रिजचे जॉईंट असेच असतात, कुठे पण जावा. खूप रेअर ठिकाणी असे मिळतात ब्रिज की जिथे लेवल असते. जसं वरती डांबर टाकतात आणि मग जी जॉईंटचे ते खाली राहतो भाग. पुढे चांगलाच पाऊस दिसतो सगळीकडे. आता आपण ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 70-80 किलोमीटर झालंय वडखळाला. म्हणजे झाला आपला वडखळ क्रॉस. खूप गाड्या दिसत आहेत, मग असं खूप गाड्या दिसलेल्या. सगळ्यांना मी मागे सोडत आलोय. खूप मानगाव क्लिअर मिळावं आपल्याला. वडखळ नंतर आता हे पहिलं गाव आलंय जिथे हा ब्रिजचं काम चाललंय आणि आता आम्ही खालच्या रोडला उतरलो आहे. तर इथे खाली पण सर्व्हिस लेन सिमेंटची आहे. कुठलं गाव आहे कुठे बोर्ड बीट दिसलं तर सांगेल तुम्हाला. नशीब इथे खाली पण चांगली सिमेंटची रोड बनवली आहे. डोलवी गावाजवळ आहोत आपण आता. अच्छा, इथे मे बी जे JSWचे फॅक्टरी आहे आणि वर्कर्स वगैरे इथे राहत असतील म्हणून इथे एवढा मोठा ब्रिज बनवतात. आता आधी नव्हता हा ब्रिज. मला वाटतं मला कॅमेरा थोडा वर करावा लागेल, कारण तुम्हाला नाही तर फक्त माझी स्पीडोमीटर दिसेल असं राहावं लागेल. नाही तर मला तर थांबलो तर मी थोडा कॅमेरा वर करतो. रोड मस्त साफ आहे आणि पाऊस त्यामुळे मला थोडासा चान्स मिळते गाडी पळवायचा. आता पाऊस असता तर एवढी पळवता नाही आली असती. फक्त जिथे काय ठिकाणी जिथे पाणी साचले किंवा मला वाटतं की जिथे रोड स्लिपरी असू शकतो, सो तिकडे मी थोडासा स्लो होतोय. बाकी आता फक्त आणि एकच भीती काय माहिती आहे का, की खूप ठिकाणी ही जी गावं आहेत ना तिकडे सर्व्हिस लेन वगैरे बनवायला पाहिजे होती, कारण लोक अचानक मध्ये येतात क्रॉसिंग वगैरे. आता इथे खूप वेळाने सिमेंट रोड संपला आणि छोटा हे आला, कारण इथे मला वाटतं हा ब्रिज बनतो आहे. कारण इकडे पण गावं आहेत. सो तेच आहे, काही ठिकाणी गावं आहे तिकडेच फक्त असं इश्यू होतो आहे, नाहीतर चांगलं आहे. बाकी अजूनपर्यंत ते रोड चांगला आहे. फक्त हा आता असे छोटे छोटे पॅच येतात जिथे गाव येतं तिकडे, जिथे ब्रिजचं वगैरे काम चाललं तिकडे, किंवा जिथे ब्रिज झालेत त्या ब्रिजला वर किंवा खाली चढायचा जो रोड आहे तिकडे थोडेफार आहेत. म्हणजे अजून तरी खड्डे नाही पडलेत अजून एवढे,
असं फक्त जे पॅच वगैरे मारले ते वर खाली वगैरे असे आहेत. हे जेव्हा ब्रिज वगैरे होतील तेव्हा नॉनस्टॉप जाता येईल. खूप ठिकाणी असे पेवर ब्लॉक टाकून ठेवतात आणि मग गाडी लेफ्ट राईट हलते. बघा सिमेंट रोड चालू झाला आहे, पण इकडे सिंगल लेन आहे आणि इथं पुढे लगेच चालू होतोय डायव्हर्जन. सो रोड आहे चांगला आहे, अजून तरी चांगला आहे. फक्त तेच आहे की जिथे गावं वगैरे येतात तिथे ब्रेकर टाकून ठेवलेत, तर ब्रेकरपेक्षा सर्व्हिस लेन बनवून ठेवा, जेणेकरून चांगलं गाडी स्पीडला असते आणि अचानक ब्रेकर येतो. आता हे दोघं एकमेकांना पप्पी देत चालवत आहेत. रायगड मैत्री पार्क लाडवली गाव आहे, लाडवली. इंदापूर अजून पण असेल 35 किलोमीटर. मग अशी एक बोर्ड आलेला 42 किलोमीटरचा, खूप वेळ आज झाला, म्हणजे झाले असेल 6-7 किलोमीटर. सो आता नाही म्हटलं तरी 35 किलोमीटर इंदापूर आहे. सध्याचा माझा मेन पहिला पडाव आहे मानगाव क्रॉस करणं, कारण मानगावशी जर सिटीची ट्रॅफिक लागली तर मग आपले पण लागले. सो ते क्रॉस करायचं पहिलं टार्गेट आहे. काही करा तुम्ही, सिमेंट रोडवरनं पावसाळ्यामध्ये कॉन्फिडन्स येतच नाही. तुम्ही किती चांगली गाडी असू द्या किंवा नसू द्या, ते जर डांबरी रोड असतं ना, आता इथे चांगला कॉन्फिडन्स आला असतं जरा गाडी चालवायला. भले गाडी मी आता पळवते, पण तेच आहे की थोडी भीती वाटते. तेच आहे की भीती वाटतं, विचार करून राहिलात तर गाडी पण तुम्ही जास्त फास्ट चालवू शकत नाही आणि डबल माइंडेड होता. सो त्यापेक्षा बिंदास चालवा, जे होईल ते होईल. कारण देवाचं नाव घ्या. बाप्पांच्या प्रवासाला चाललो आहे, बाप्पांच्या आगमनासाठी चाललो आहे. सो निघताना गणपती बाप्पा मोरया बोला आणि निघा. बाकी तो बघेल, आपली काळजी घेईल. आणि आपली कामं एवढंच आहे की आपण जेवढं प्रिकॉशन घेता येतील प्रवास करताना तेवढे घ्या. फॉर एक्झाम्पल आता मी रायडिंग गिअर वगैरे सगळे शूज बीज रायडिंगचे सगळे घालतो. बाईक पण माझी लकीली ॲडव्हेंचर गाडी आहे, त्यामुळे खराब रोडवर पण ती सर्वाइव्ह करू शकते आणि टायर पण तसे चांगले आहेत. त्यामुळे मी थोडी गाडी पळवतो. पण जर तुमची गाडी जर तशी नसेल तर त्यामुळे स्पीड घ्या, किंवा दुसरा चालवत आहे म्हणून तुम्ही चालवू नका. आता मी नाही म्हटलं तर एवढी गाडी चालवली आहे, मोकाला काश्मीर टू कन्याकुमारी बाईक राईड केले आहेत. सो त्यामुळे एक गाडीचा कॉन्फिडन्स असतो, तो येतो. आणि जेव्हा असं शार्प टर्न असेल तेव्हा स्लो करून टाका गाडी. जास्त गाडी टिल्ट करू नका जसं नेहमी करता. मुरावाडी आलं, इथे पण ब्रिज बनतोय. तेच आहे जेवढे बघा, आता मला मी रोड दाखवले, जिथे फक्त असं ब्रिजचं वगैरे काम चाललं आहे तिकडेच रोड थोडे खराब आहेत. साधारणतः अर्धा किलोमीटरचा पॅच पकडत जावा ब्रिजचा. बाकी अजून तरी रोड चांगले आहेत. खूप लोक क्लिकबेट टाकतात की रोड खराब आहे व्हिडिओला व्ह्यू येण्यासाठी, पण तसं अजून तरी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 20 वर्ष आपण ह्याच्यापेक्षा खराब रोड गाडी चालवली आहेत, पण त्या मनाने आता रोड बऱ्यापैकी होत चालले आहेत. थोडे पटापट झाले तर अजून चांगलं होईल. गडकरी काकांना तेच सांगेल, सगळीकडे तुम्ही फक्त इंस्टाग्राम आणि ट्विटरवर मोठमोठे हायवेजचे फोटो टाकता, व्हिडिओ टाकत असता, पण ते सगळे ठीक आहे. मुंबईला तुम्ही भाषण करता, मुंबई ते नागपूर 7 तासात नाही जात, 7 तासात मुंबई टू नागपूर. आमने फाट्यावरून मुंबईला यायला 2-3 तास लागतील तुम्हाला, आणि मग उरलेल्या 4 तासात थोडी तुम्ही नागपूर पोहोचणार आहे. सो तेच आहे की शेवटी सिटीमध्ये चोक पॉईंट होत आहेत, त्याच्यासाठी काय करता आलं तर ते पण बघा. कारण आता हे 2-3 रस्ते असे आहेत. हा मुंबई गोवा हायवे झाला, 20 वर्ष झाले बनतोय. त्याच्यानंतर तिकडून गुजरातला आम्हाला जायचं असतं कधी बाईक राईडला, तर घोडबंदरपासून तो
विरार येईपर्यंत तो रस्ता कधी बनेल? 20 वर्षात तो रस्ता पण नाही बनला आहे. कोणी किती पण बोला, 3-3 तास लागतात लोकांना तिथून तिकडे जायला. बाईकला जायला रस्ता नाही राहत, एवढा खराब आहे, एवढे खड्डे आहेत. हे बघा, हे मेन म्हणजे हे डांबर टाकतात की नाही समजत नाही, कारण ही रेती येते ना, त्याचं थोडं जास्त बाईकर्सना रिस्क आहे. कार्स आता तसे खड्डे नाही आहेत रोडला, बघा रोड चांगला आहे, पण जी वरची लेअर जी लूज होते ना, ती आता इथे समजा आता हा लोकल एरिया आहे, ते लोकांचे स्प्लेंडर वगैरे असेल, टायर छोटे असतात, मग अशा लोकांना ते जास्त रिस्की आहे. कारण या रेतीवरून कधी पण बाईक सरकली आणि जर मागून ट्रक वगैरे येत असेल तर ते रिस्की आहे. सो थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे रोडची. का बाबा एवढा खराब पॅच पहिल्यांदा आला. मोठा ब्रिज हा, खूप वेळ झाला चालतोय ब्रिजच्या बाजूने. गाड्या भरून लोक चालले आहेत गणपतीची साठी. एवढं सामान तर मी बाईकवर लावलं आहे, जेवढे लोक 4 व्हीलरमध्ये घेऊन जातात. कालच एक रील बघितली होती डीमार्टची. मुंबईला वरून गावी जाताना सगळे लोक डीमार्टचं सामान आणि बॅगा भरतात. सेम तसंच आहे, माझ्या 2 बॅगा भरल्यात आता. परत चांगला रोड पॅच चालू झाला आहे. आता वाजलेत 8:30 आणि आपण पोहोचलो आहोत पाली फाट्याला. हा बघा, इथून पाली फाटा येतो, इथून सगळ्या गाड्या येत आहेत आता. स्वतः अजून ट्रॅफिक वाढेल इथून येणाऱ्या गाड्यांचं. हा का थांबला मध्येच. आता आपलं निघून झालंय, 100 किलोमीटर झालंय वाटतं. 233 होतं मी निघालो तेव्हा घरातून माझा ऑडोमीटरवर. आता 333 झालं आहे. सो आपण 100 किलोमीटर कवर केलेत पाली फाटा आला, म्हणजे बरोबर 100 किलोमीटरला पाली फाटा आला घरापासून. अजून आपण एक पण ब्रेक घेतला नाही. एकदा एक फक्त ब्रेक घेतला पेट्रोलवाला, पण ते पण काय गाडीवरून उतरलो नाही. आणि एक हा जॅकेट घातलं तेव्हा, ते पण मी गाडीवरून न उतरताच घातलं पटकन घाईमध्ये. पुढच्या समोर टँक बॅगमध्ये जॅकेट होतं. सो जरी आपण पकडलं 6:30लाच, म्हणजे मला इथे 100 किलोमीटर यायला 2 तास लागले. सो 500 किलोमीटरला 10 तास पकडून चला. फक्त तर मानगावचं ट्रॅफिक किती लागेल त्याच्यावर आहे. आता आपण आय थिंक JSWची फॅक्टरी क्रॉस केली. आणि JSWची फॅक्टरी क्रॉस झाल्यावर हा पहिला टोल येतो मुंबई गोवा हायवेचा, जो अजून अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. आणि आजूबाजूला पण तोडफोड सगळी चालू आहे, काय करतात काय माहिती नाही. सो अजून बंद आहे. सो आता आपण फर्स्ट टोल क्रॉस केला आहे. तर बघूया, हे पोलीस थांबले आहेत, ट्रकवाल्यांना थांबवत आहेत. आता आपण आलो आहोत, कुठे आलो आहे आपण? बोर्ड नाही कुठे मिळत, कुठे आलो आहे, काय आलो आहे? रायगड कोलाड. आपण आलो आहोत कोलाडला. कोलाडमध्ये, आपल्या कोलाडमध्ये बोर्ड दिसले, 2-3 दिसले. सो कोलाडमध्ये ब्रिजचं काम चाललं आहे, त्यामुळे सिटी आली की रोड छोटा झाला आहे, खराब झाला आहे, मातीने भरलेला झाला आहे. कधी ब्रिज होतील माहिती नाही. मला हे नाही कळलं आहे मुंबई गोवा हायवेला की जिथे मोठमोठे हायवे बनतात तिकडे सिटी आली की आधी सिटीच्या बाहेरून बायपास काढतात. मग इथे सगळीकडे जेवढे गावं आहेत, कोलाड, मानगाव, ह्या सगळ्या रोडला मेन सिटीमधून रस्ते का बनवलेत? आता चिपळूण एवढं मोठं शहर आहे, तिकडे पण फॉर एक्झाम्पल महाडचा पहिल्यापासूनचा रस्ता सिटीच्या बाहेरूनच आहे. ते किती चांगली गोष्ट आहे की डायरेक्ट आपण वाचतो.
तसे इथे कुठेच ह्या लोकांनी आधीपासून त्याचा प्लॅन का नाही केला? जर तुम्ही पहिल्यापासून माहिती हा रोड तुम्हाला मुंबई कन्याकुमारी करायचा आहे, सो इथे भविष्यात ट्रॅफिक वाढणारच आहे. मग तुम्ही आधीच सगळे बायपास का नाही बनवले? सिटीच्या बाहेरून काढायचे, तुम्हाला लँड ॲक्विजिशन पण स्वस्त झालं असतं. जे समृद्धी महामार्गावर वगैरे ह्या लोकांनी केलं तसं का नाही केलं? परत सिमेंटचा रोड चालू झाला आहे. इंदापूर बस स्थानक, आपण पोहोचलो आहोत इंदापूरला. थांबू की जाऊ? अजून तरी काय कुठे ट्रॅफिक लागला नाही आहे. कुठे जातोयस तू? राईट जातोयस? ठीक आहे, जा. 133-63 जे 125 किलोमीटर झालं आहे आपलं जवळजवळ. आणि आता इंदापूर क्रॉस करतोय आपण. अजूनपर्यंत रोड चांगला आहे. काय काय ठिकाणी 2-3 ठिकाणी जिथे ब्रिज वगैरे बनत आहेत तिकडे थोडासा रोड खराब आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की ब्रिजच्या बाजूने जो रोड बनवतात तो सगळा पेवर ब्लॉकवाला वगैरे असतो. सो 4 ब्रिज पकडा आतापर्यंत, पनवेलपासूनपर्यंत 4 ते 5 ब्रिज झाले असतील. हळूहळू नंबर वाढतोय. हां, पण 4 ते 5 ब्रिज झाले आहेत. काही ठिकाणी हा रोड चांगला, काही ठिकाणी पेवर ब्लॉकमुळे फक्त मध्ये ते पोंगळ डोंगायचं रोडला तसं झालं आहे. बाकी ओव्हरऑल रोड चांगला आहे. गाडी मस्त 80-90 आणली आहे मी पळवत. पुन्हा एकदा सांगतो, मी 80-90 पळवतो कारण माझी गाडी तशी आहे. त्याच्यामध्ये ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग, ABS वगैरे सगळं आहे. सो तो मला कॉन्फिडन्स देतात. उगाच माझे व्हिडिओ बघून तुम्ही गाडी पळवायला जाऊ नका. आपल्या गाडीची स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही गाडी पळवा. कारण प्रत्येक गाडी पळायला सगळ्या गाड्या 140पर्यंत पळवू शकतात. 130-140पर्यंत सगळ्या पळवू शकतात. 150 cc ची गाडी पण 120 क्रॉस होते. पण फरक पडतो ते सेफ्टी मेजर्समधल्या. तर तुमच्या गाडीमध्ये ABS, CBS, कॉर्नरिंग ABS सगळं असेल तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो. गाडी कधी स्लिप वगैरे होत असेल तर तो आपोआप गाडी कंट्रोल होते. तशी ब्रेक दाबलं की गाडी स्लिप होत देत नाही. सो त्या मानाने, कारण लास्ट टाईम मी असाच व्हिडिओ टाकला होता आणि मी खूप ठिकाणी 90-95च्या वरच होतो. खूप लोकांनी कमेंट केली की दादा गाडी हळू चालव. पण तेच आहे की थोडं तुम्ही गाडी आता एवढ्या वर्ष चालवत आहेत, नाही म्हटलं तरी 10 वर्षाच्या वरती मी गाडी चालवतो आहे. दुनिया फिरून झाली आहे. सो त्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो आपल्या बाईकवर. टायर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. पावसामध्ये टायर्स आणि ब्रेकिंग दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ब्रेक, अर्जंट ब्रेक दाबू नका खूप गरज असल्याशिवाय. आणि जर तुमच्या बाईकमध्ये ABS, CBS, कॉर्नरिंग ABS सगळं असेल तरच तुम्ही थोडेसे रिस्क घेऊ शकता ब्रेक दाबायची. नाही तर लांबून तुम्हाला दिसतंय की कोणतरी मध्ये येऊ शकतं, सो आधीच गाडी स्लो करा. किंवा जे असे टर्निंग असतात तिकडे गाडी आधीच कंट्रोलमध्ये ठेवा. गाडी 50-60पर्यंत आणली तरी जास्त बेटर असतं. किंवा आता समजा इथं मी ओव्हरटेक करत असेल आणि जर मला पुढचा रोड दिसत नाही, कर्व असेल, सो जेवढा विजिबल रोड आहे तेवढंच प्रेडिक्ट करून चला. पुढे कोण नसेल असं प्रेडिक्ट करू नका. आता आपण पोहोचत आहोत माणगावमध्ये. थोडीशी ट्रॅफिक आहे, एवढी काय नाही आहे. इथपर्यंत मी नॉनस्टॉप आलो. मेन आता आय थिंक माणगाव डेपोपर्यंत तरी मला ॲक्च्युली थोडा खूप लवकर आलो. नाही तर मला इथे एक माणगावला अजमल फिशिंग टॅकल करून शॉप आहे जिकडे आपले फिशिंग लूर मिळतात. तिकडे मला जायचं होतं पण आता मला आलाय कंटाळा. माणगाव रायगड अपोजिटनं गेलो असतो काय, परत सिटी आहे, परत हवालदार वगैरे असते तर बस इश्यू व्हायचा. सो नाही गेलेलं बरं. हा आला आहे माणगाव डेपो. काय आली तर रोड का बंद केला आहे? पाणी भरलं आहे म्हणून. हे बघा माणगाव डेपोसमोर पाणी भरलं आहे.
जाऊ दे, महाडलाच जातो नाश्ता करायला. भूक लागली आहे मला खूप. नेहमी माझ्या बाईक राईडचं हेच झालं आहे. विचार करतो भूक लागली जेवेल काहीतरी, पण नंतर थांबायला कंटाळा येतो एकदा बाईकवर बसलो की. हे बुबूमध्ये येऊ नको, मी ओव्हरटेक करतोय. हां चला, उलट्या साईडने ओव्हरटेक करणं रिस्की आहे, पण आता तो एवढा मोठा ट्रेलर आहे तो का आपल्याला साईड देणार नाही. हा श्रीवर्धनवाला रोड, आय थिंक ह्या रोडला आहे कुठेतरी ते अजमल फिशिंग टॅकल. जाऊ काय, मी उघडला नसेल, चुकलं मी. रात्री असेल त्याला फोन करून विचारला पाहिजे होतं टायमिंग काय आहे. 9:30 आहे, 10 आहे करायचं. आता शुक्रवार पण आहे, त्यांचा जुम्म्याचा दिवस असतो, सो तेव्हा पण ते बंद असतात शॉप्स खूप सारे फ्रायडेला. तर मी काल विचारलं असतं तर गेलो असतो, पण आता नाही विचारलं सो मी जातो घरी. ऑलरेडी खूप लूर्स घेतलेत मी. मला एक जो लूर पाहिजे होता तो मिळाला नव्हता, सो इथे होता उजूचा. सो आता मानगाव पण क्रॉस झालं आहे आपलं ऑलमोस्ट. आता मग हे सुरुवातीचे जे गाव आहे ते पटापट जातात. त्यानंतर मग मोठा आहे तो महाडपासून डायरेक्ट खेड येतं डायरेक्ट. ते पण पहिले खूप वेळ लागायचा, आता टनल झाल्यामुळे बोगदा झाल्यामुळे आपण पटापट क्रॉस होतो. सो ते एक चांगली गोष्ट आहे ना. तर पहिले हे अंतर खूप मोठं होतं पोलादपूरपासून ते खेडपर्यंतचं, कारण घाटातच 2 तास जायचे. सो आता आपण 9:30 पण नाही, 9:10 पकडा, 9:05 किंवा 9:10. सो 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:30, ऑलमोस्ट 2 तासात आपण मानगाव क्रॉस करतोय. नाही 2 तास नाही, 7:30, 8:30 आणि 9, 2.5 तास. कुठलं तरी गाव आलं आहे आणि इथे पण ब्रिजचं काम चाललं आहे. गावाचं नाव बघतोय मी, कुठे दिसत नाही आहे. सो इथे ह्या ब्रिजचं काम चाललं आहे आणि इथे ब्रिज खाली ट्रॅफिक आहे. रोड आहे चांगला, पेवर ब्लॉक लावल्यामुळे असे खड्डे नाही आहेत. काही ठिकाणी जे पेवर ब्लॉक धसतात खाली तिथे फक्त ढोंगापुंगा आली आहे. बाकी गावाचं नाव काय आहे, रुक्मिणी गोरेगाव आय थिंक हे गोरेगाव आहे, मला माहिती नाही. तिथे बोर्ड बघितला म्हणून मी सांगते तुम्हाला. ते गोरेगाव करून गाव आहे आता. आणि इथे रोड खराब आहे आणि कुत्रे जसे बघताय त्याची भीती वाटते मला. यायचे एखादे धरायला. जाऊ काय मी? तू खूप गल्लीतून गाड्या काढाव्या लागतात. त्या दिवशी उज्जैनवरून येताना पण असं झालेलं, पण उज्जैनवरून येताना गाडीवर सामान नव्हतं. इकडे सामान खूप आहे गाडीवर, त्यामुळे मी जास्त गाडी बेंड किंवा काय करू शकत नाही. इथे थोडासा आहे रोड खराब, मोठा ब्रिज आहे. एवढं का इथे स्लो आहे, सगळे थांबलेत माहिती नाही. सामान नसतं तर निघाली असती गाडी माझी. तर तू नको घुसव मध्ये. आणि काय झालं इथे एवढं? इथे मित्रांनो पेवर ब्लॉक टाकायचं काम चाललं आहे. आता ह्यांना जाग आली आहे गणपती दिवस आल्यामुळे. नाहीतर रोड बघा, रोडची पूर्ण रोड खूप खराब आहे आणि खूप खोल खड्डे, त्यामुळे त्यामध्ये चालू शकत नाही. आणि हे लोक आत्ता इथे पेवर ब्लॉक घालत आहेत. ह्यांना आधीच समजत नाही का आता हा ब्रिज बनायला तुम्हाला वर्ष जाणार आहे. सो रोड बनवताना थोडा चांगला बनवा. आता नेहमी वापर होणार आहे, इथले गावातले लोक वापर करणारच आहेत त्याचे, मग थोडा चांगला बनवा ना जरा. कारण हे असे ब्रिज बनवायला वर्ष तर जातात, तुम्ही वर्षभर असे खराब रोड थोडी ठेवणार आहे. हे बघा, हे पण कसं आत्ताच सिमेंट भरून लेवल केलेली दिसते. एक गाडी थोडीशी हे झाली. जवळजवळ 3 मिनटं तिकडे गाडी थांबून होती माझी एकाच ठिकाणी. आणि त्यानंतर निघाल्यावर समजलं की तिथे सगळं पेवर ब्लॉकचं काम चाललं आहे. आणि आता परत सिमेंट रोड चालू झाला आहे. समोर ढग बघा, डोंगरावरचे ढग खाली आलेत. चला ट्रॅफिक इग्नोर करा आणि पॉझिटिव्ह थोडा विचार करा. हे बघा इथे पण दिसतं की तुम्हाला माहिती नाही, मला जास्त वळवता येणार नाही कॅमेरा. इथे पण ढग आहे, समोर ढग आहे.
हे रोडचे खड्डे आणि हे असं काय निगेटिव्हिटी येत राहतात, त्यातून आपण पॉझिटिव्ह काय ते बघायचं. नाहीतर पूर्ण रोड 500 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा. जर प्रत्येक खड्ड्याचा विचार करत राहिलो तर पूर्ण रोडवर जाईपर्यंत तुमचा मूड खराब राहील. स्वतःपेक्षा ते जे झालं तिथले ते खड्डे इग्नोर करा. आणि मस्त आहे ग्रीनरी सगळीकडे. पाऊस नाही आहे ते एक चांगली गोष्ट आहे. आणि माझं माणगाव विदाउट पाऊस क्रॉस झालं. मध्ये एक बारीक सर लागली पण ती काय एवढी काय नव्हती, म्हणजे थांबवण्या एवढी किंवा स्लो करण्या एवढी सर नव्हती ती. आणि आपण आता माणगावर क्रॉस केलं आहे. एक चांगलं आहे यावर्षी की आता हा जो एवढा पाऊस पडून गेला आहे याचा अर्थ आता आपला गणपती सुका जाईल. गणपतीमध्ये त्रास नाही आगमनावेळी किंवा ह्याच्या वेळी वगैरे. आला तरी सरीसरीचा पाऊस येईल लगेच निघून जाईल. आय थिंक आता आपण महाडजवळ आलो आहे, कारण डोंगर वगैरे सगळे महाडजवळ आल्यावरच येतात. म्हणून बाजूला एक नदी येते. नॅशनल हायवे बनवला आणि स्पीड लिमिट 30ची काय ते गाव आहे म्हणून. खालून ब्रिज तर बनवला आहे ना तुम्ही यार. मध्ये मध्ये मिररमध्ये बॅगा वगैरे बघत असतो मी, कारण रोड प्लेन असेल तर गाडी बॅग जास्त हलत नाही आणि काय टेन्शन नाही. पण रोड खराब असेल तर सामान कधी लूज होऊ शकतं, कधी बंजी कॉर्ड तुटू वगैरे शकते. चांगल्या स्पीडने चालली आहे गाडी अशी. तुम्ही स्पीड बघू शकता खाली. महाड क्रॉस करतोय आता आपण. हा इथून लेफ्ट मारावा लागतो खाली जायला महाड सिटीमध्ये. आणि उजव्या बाजूला ती नदी पण आली आहे महाडची. इकडे आल्यावर परत थोडा बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळे सगळ्या आपल्या आजूबाजूने चालणाऱ्या गाड्यांच्या टायरने सगळे तुषार उडत आहेत. त्यामुळे एकसारखं हेल्मेट खराब होत आहे. ग्लोव्सने एवढी काच पण साफ केली जात नाही, पण आता काय पर्याय नसतो. प्रत्येक वेळी आपण थांबू शकत नाही. हेल्मेटचे वायपर आले पाहिजे आता. रिमूव्हेबल पाहिजे, जे पावसात लावा बाकी वेळी काढून टाका. वाजले आहेत आता 9:40 आणि आपण पोचलो आहोत इथे रायगडच्या फाट्याला. इथून आपल्या महाराजांची राजधानीचा रस्ता आहे रायगड. हा बघा खालून. सो गोप्रोची बॅटरी संपली. माहीत नाही कशी काय एवढ्या लवकर संपली. माझ्या बॅटरी ॲक्च्युली थोड्याशा फुगल्या आहेत, त्यामुळे ते आता पहिल्यासारखा बॅकअप देत नाही. आणि ती बॅटरी संपल्यामुळे मला थांबावं लागलं बॅटरी चेंज करायला. मस्त चांगला स्पीड पकडला होता. सुंदर आहे. अशा प्रकारे महाड क्रॉस झाले. आणि मी आत्ता चेंज केले कारण नंतर परत आपला कशेरी टर्नल येईल, तिकडे थांबावं लागेल. तिथे चांगलं शूट करायचं आहे म्हणून. पण महाड क्रॉस केल्यानंतर हा आपला ह्या रस्त्याचा सेकंड टोल येतो. रोड अजून मस्त आहेत, चांगले रोड आहेत, छान रोड आहेत. हे बघा, हे अजून एक लेन चालू ठेवली तर काय होईल तुम्हाला. ठेवा ना चालू 2 लेन. आता ह्या दिवसात तरी, गणपती वगैरेच्या दिवसात तरी एकच लेन चालू ठेवता कशासाठी. तर बनवल्या तर ठेवा चालू. पार्ले वैभव, माझा मित्र राहतो इथे वैभव मोरे, त्याचं गाव आलं पार्ले. बुद्रुक बुद्रुक बुद्रुक. मस्त ऊन आल्या त्यामुळे आता मजा येते जरा गाडी चालवायला. रोड सुके झाले की ना कॉन्फिडन्स येतो. अशी पटापट गाडी काढू शकतो कुठून पण. फक्त रोड सुका पाहिजे असा. चांगलं कडक ऊन आलं आज. बरं झालं मी तेव्हा थांबलो, मंगळवारी घरी निघालो नाही तर एवढ्या पावसामध्ये एवढा स्लो ट्रॅव्हल झाला असता आपला. आता आपण पोलादपूर क्रॉस करतोय. महाड ते पोलादपूरचा जो पॅच एवढा मस्त आहे ना, एवढा मक्खन पॅच आहे. आता पण बघा मेगा 90+ चालतोय. एक नंबर रोड आहे महाड ते पोलादपूर.
कशेडी घाटामध्ये ॲक्सिडेंट झालाय. तो ट्रक त्या बाजूला कसा गेला आणि उलटा घुसला माहीत नाही की रिटर्न गेला वेटमुळे, गाडी चढली वगैरे नाही म्हणून. त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होतं इथे, पण बाईक माझी निघाली पटापट साईडने. रत्नागिरी 151. इकडे आल्यावर खूप गाड्या दिसायला लागल्या अचानक. हे काय करतं वरती? अच्छा, ते लडाख विदाख करतात असं काश्मीरला नेट लावतात तिकडे, ते बघा सेफ्टीसाठी, वरून काय येऊ नये वाहत म्हणून. कशेडी घाटाला सुरुवात झाली आहे. आत्ताच धामणदेवी स्टॉप गेला. जिकडून पहिले हा वेगळा फाटा होता बोगद्यासाठीचा, तो धामणदेवी फाटा जसा गेला तिथून पाऊस चालू झाला आहे. एवढं मस्त ऊन पडलं होतं, पण जसं आता घाटाच्या जवळ आलो आहे म्हणजे तसं घाटाजवळ आलं तसा पाऊस चालू झाला आहे आणि चांगला पडतो आहे. आणि पाऊस आल्यामुळे हे सगळे गाड्या पण तुषार उडवत चालल्या. तर माझा नेहमीप्रमाणे कशेडी बोगद्यावर थांबून फोटो काढायचा होता. आता माहीत नाही तिथे थांबायला मिळेल की नाही, कारण जेव्हा मी पहिले काढायचो तेव्हा तिथे नेहमी काम चालू असायचं. आता देतात की नाही थांबायला माहिती नाही. हे काय डांबराचा रोड आहे की माती टाकली आहे? का अशी करतात ते पण ब्रिजवरच. हे बघा पूर्ण रेती आहे. बायकर्स कोण येत असेल सांभाळून या. पूर्ण रेती वेगळी झाली. पूर्ण आपला तो डोंबिवली पलावाचा ब्रिज झालं. हे नॅशनल हायवेची हालत आहे. 4 व्हीलर इथून पटापट निघून जातात, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा बॅलन्स जाणार नाही. ते आपल्यालाच काळजी घ्यायची आहे बाईक्सवाल्यांना. तुम्ही नजारे बघा तोपर्यंत वरती कडकमध्ये. इथे पण पोलीस थांबवायला थांबलेत. कशाला थांबलेत? अरे वा, ऊन आलं. आणि हे आपले कशेडीचे टनल. त्यामुळे मी थोडा क्लोज आलो होतो, कारण पुढे गाड्या असतील तर काय दिसणार नाही. काय केलं इथे पण? काहीतरी केलंय. ते पण एकच लेन सोडतात, म्हणजे का आता इथे थांबायला मिळणार नाही मला वाटत नाही. इथे पण हॉटेल झालं, हॉटेल श्रेयांश एवढ्या आतमध्ये. अरे डोंगरातली जागा फॉरेस्टची वगैरे नव्हती काय? असं काय एका टनलला डिझाईन आणि एकाला नाही? तर थांबूया थोडा वेळ आणि फोटो काढूया. काहीतरी वाचतंय, मला जरा थांबून बघावं लागेल.